निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम सुरू करून कायद्याच्या चिंध्या उठविल्या जात आहे। प्रकल्पाचे काम सुरू करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात पोलिसात तक्रार। संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर गंभीर गुन्हे नोंदविण्याची धरण विरोधी संघर्ष समितीची मागणी। विदर्भ मराठवाड्याच्या मध्यभागातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवर पाटबंधारे विभागांतर्गत निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम अवैधरित्या विनापरवानगीने सुरू करून अधिकारी वर्गाकडून आपल्या पदाचा दुरुपयोग करीत असल्याचा आरोप निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती व गावकऱ्यांनी केला असून याबाबत जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना रीतसर निवेदन दिले आहे। विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या निम्न पैनगंगा प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे। या प्रकल्पाला आर्णी तालुक्यातील खडका व किनवट तालुक्यातील खंबाळा ही दोन्ही गावे अनुसूचित क्षेत्रातील पेसा अंतर्गत असून आदिवासी लोकांना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवून अधिकाऱ्यांकडून कायद्याचा भंग करीत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी व धरण विरोधी संघर्ष समितीने केला असून संबंधित अधिकाऱ्यावर अॅट्रॉसिटी ॲक्टसह इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनातून केलेली आहे। निम्न पैनगंगा प्रकल्प हा आंतरराज्यीय प्रकल्प असल्याने त्याला केंद्रीय जल आयोगाची परवानगी असणे गरजेचे असतानाही बेकायदेशीर रित्या सुरू असलेले हे काम तातडीने बंद करण्यात यावे। पेसा अंतर्गत पहिल्या टप्प्यातील 13 ग्रामपंचायतीपैकी 8 गावाच्या ग्रामपंचायतीने काही अटीच्या अधीन राहून ग्रामसभेचे ठराव पारित केले होते। शासनाकडून यातील अटीची पूर्तता झाल्यास या प्रकल्पाला गावकऱ्यांचा तीव्र विरोध असेल आणि हाच ठराव धरण विरोधातला समजण्यात यावा असं त्या ठरावात स्पष्टपणे नमूद असताना सुद्धा आणि त्या ठरावात दिलेल्या एकाही अटीची पूर्तता केली नसतानाही पैनगंगा प्रकल्पाच्या कामाला पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी मनमानी व हिटलरशाही पद्धतीने कामाची सुरुवात करून पेसा कायद्याचे उल्लंघन केले आहे। तसेच पेसांतर्गत 5 ग्रामपंचायतीने या प्रकल्पाला पूर्णतः विरोध करून उच्च पातळी बंधायाची मागणी केलेली आहे। या प्रकल्पात 95 गावे बाधित होत असून 44 गावे ही अनुसूचित पेसा क्षेत्रातील असून एकाही ग्रामपंचायतने 100% पूर्णपणे ह्या प्रकल्पाला ग्रामसभेतून परवानगी दिलेली नाही तरी देखील प्रकल्पाचे काम सुरू आहे। हे काम पोलीस बंदोबस्तात गैरकायदेशीर सुरू असल्याने येथील आदिवासी लोकांवर अन्याय होत असून पेसा कायद्याचे उल्लंघन होत असल्याने ह्या प्रकल्पाचे काम तातडीने थांबविण्याची मागणी धरण विरोधी संघर्ष समितीने निवेदनातून केलेली आहे। खडका ग्रामसभेने भूसुरुंगाची स्फोटाची परवानगी नाकारल्यानंतरही त्या भागात भूसुरुंगाचे मोठमोठे स्फोट केल्या जात आहे। हा सुद्धा पेसा ग्रामपंचायत व तेथील नागरिकांच्या मौलिक अधिकाराचे हनन केल्या जात असल्याचा आरोप धरण विरोधी संघर्ष समिती व गावकऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे। तसेच याबाबतची सविस्तर व रीतसर तक्रार महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाकडेही करण्यात आलेली आहे। यावेळी गुलाब मेश्राम, प्रल्हादराव पाटील जगताप, मुबारक तंवर, बंडूसिंग नाईक, प्रल्हादराव गावंडे, भुवन भुवनेश्वर, संदीप जोमदे, विजय पाटील राऊत यांच्यासह अनेक मंडळी उपस्थित होती। प्रतिनिधी श्रीकांत देशमुख, न्यूज 24, आपकी आवाज।